वाजला, आपण आता बसमधून उतरले. आता जाऊया कारखान्यावरती. एक एक करून तुम्हाला सगळे कारखाने दाखवणार आहे. आता आपला मित्र पण आला आहे, क्लिप व्हिडिओ बनवतोय. चला आता मग दुसरी जगाचा कारखान्यावरती पनीर वर्कशॉपमध्ये ठेवलेले आहेत आपले गणपतीचे. आता गणपती बनतात आणि पुढे बनले नाही आहेत अजून गणपती. आता बुक करायचे बाकी आहेत अजून. हे बघा इथं रेकॉर्डिंग इथं मना होती, पण तरी पण आम्ही थोडे तरी पार्ट तरी गणपतीचे दाखवलेत. तुम्हाला दिसत आहे असाला 11-12 फूटचा गणपती आपला बनलेला आहे. आणि इथं उभा गणपती होता, तो पत्रा टच होता म्हणून तुम्हाला दाखवू नाही शकले, सॉरी. पण आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण लगेच दाखवूया आपले नवीन मूर्ती. आता आपण आलेलो इथं कारखान्याला, आपण विचारून हे केलं, असं बिना बोलून नाही केलं. नाही तर इथं फोन झपाट होत होता म्हणून आम्ही असे व्हिडिओ बनवले. की हे नाही बघा किती छान वाटत होता कारखाना आणि किती चांगला वाटत होता. गणपती असे मस्त फेस बनवलेले. आणि थोड्याच वेळाच्यानंतर टाइमपास करायसाठी आम्ही हे केलेलं आहे बाई, गणपतीच्या इथं गेलेले. बघाय फोन लालबागच्या कारखान्याला आता आपण कडी रोडच्या पण बघून आलो. आता आपण पनीर वर्कशॉपच्या पण बघून आलो. बाकी एक लास्ट कारखाना पडे लालबागचा, तर जाऊया. कडी रोडच्या लांब एकदम मोठा कारखान्याच्या इथं आपण एक तो दरवाजा होता, त्या गॅपच्यावरून फोटो काढलेले, व्हिडिओ बनवले. तर बघा एक नंबर काम चालू होता तिथं यार. भाईसाहेब एक नंबर मजा आली. लालबागमध्ये एक पण मूर्ती नाही बनलेली. आता कारखाना बनतोय, थोड्याच वेळाच्यानंतर कारखाना रेडी होणार. आपण त्यानंतर येऊया. इथं प्रभा युवा ठेवलेला आहे. इथं आपला कारखाना बनतोय. आता थोड्याच वेळाच्यानंतर आपण येऊया इथं पण. व्हिडिओ एडिट करायला लवकरच पाठवूया आता व्हिडिओ यूट्यूबवर.